सोलापूर पुणे महामार्गावर षटपळ उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू। याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की दिनांक 22 ऑगस्ट सकाळच्या 10:30 वाजण्याच्या सुमारास षटपळ उड्डाण पुलावर एक भीषण अपघात झालेला आहे। अज्ञात वाहन हे दुचाकी क्रमांक MH80 स्वराच्या अंगावरून गेल्याने दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे। या व्यक्तीचे नाव बापू बळीराम निळे राहणार वडाची वाडी असे आहे। अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले व अँब्युलन्स ही आली, परंतु बापू निळे यांचा जागीच मृत्यू झाल्याने त्यांना मोहोळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं आहे। घटनास्थळी प्रथमदर्शनीने दिलेल्या माहितीनुसार बापू बळीराम निळे यांच्या दुचाकीला कोणताही धडक मारलेला ठसा, गाडीचा कोणताही पार्ट तुटलेला नाही व गाडीला कोणतेही स्क्रॅच आले नाहीत। मोडणीमकडून षटपळकडे जाताना जेथे उड्डाण पूल चालू होतो बरोबर त्याच जागी अपघात घडलेला आहे। अपघाताच्या घटनास्थळी तेथे एक भला मोठा मुरुमचा ढिगारा आहे आणि त्याच मुरुमच्या ढिगाऱ्याला बापू यांची गाडी जाऊन धडकली आणि रोडवर पडली आणि गाडी पडल्यानंतर त्यांच्या अंगावरून वाहन गेलं असा अंदाज लावला जातोय। यात महत्वाची बाब म्हणजे जेव्हा हा अपघात झाला तेव्हा अपघाताच्या वेळी कोणीच तेथे उपस्थित नव्हतं, त्यामुळे नेमकी ही घटना कशी घडली ते सांगणं खूप अवघड आहे। अपघात झाल्यानंतर लोकांनी घटनास्थळी खूप गर्दी केली होती आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास अजून चालू आहे। याच्याबद्दल अजून काही माहिती आल्यास आम्ही तुम्हाला कळवू। लेटेस्ट अपडेट आणि ताज्या बातम्यांसाठी ETV मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।